हॅलो चेक. धन्यवाद योगी पाटील सर. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. संजय स्पोर्ट्स सावतच्या विरोधात RD11 किरवली या दोन संघांदरम्यान ही लढत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. एक सावत संघाचं अस्तित्वात या स्पर्धेतून संपलेल्या, परंतु आता संजय स्पोर्ट्स सावतकरांना एक चांगला खेळ साकारून कुठेतरी आता विजयानं सुरुवात त्यांना करावी लागणार आहे. हॅलो चेक. हॅलो चेक. निखिल केने आता माझ्यासोबत ॲज अ स्कोरर जोडले गेलेले आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि आता दुसरा सामना सुरू करतोय. चला, वेळ आता आपल्याकडे कमी आहे. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं. RD11 किरवली. पहिला सामना अगदी योग्य वेळेनुसार सुरू झाला आणि घरच्या मैदानावर आई गावदेवी वालशिन संघाच्या विजयानं आगाज केलेला. विजयी सलामी त्यांनी दिलेली आहे. सौमिक केबल नेटवर्क चषक 2025 हे पर्व आपण अनुभवतोय. संस्थापक अध्यक्ष ओमसाई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशन अनंताजी केने, त्याचबरोबर संपूर्ण वीरेन स्पोर्ट जय बजरंग भावालेच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि खरोखरच 2 दिवसीय स्पर्धा आहे. 2 दिवसांमधून 4 संघांना ट्रॉफी इथे दिली जाणार आहे. म्हणजे कुठेतरी एक चांगली संकल्पना आपण पाहतोय. कमी 2 ट्रॉफी या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. एक पहिल्या दिवसामधून फायनलला संघ जो क्वालिफाईड होईल आणि दुसऱ्या दिवसापासून थेट फायनलला क्वालिफाय होणार आहे. आपण मागच्या बऱ्याचशा स्पर्धांमध्ये पाहिलंय की येस, चर्चा आपण ती सुरू ठेवणार आहोत, कारण स्पर्धा मोठी आहे तर चर्चा होणारच आहे. काही गोष्टी जरूर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू जसजशी आम्हाला माहिती मिळेल. सलामीची जोडी कैलास पाटील आणि त्याच्यासोबत बॅटर सुजित. गोलंदाजी करण्यासाठी बनेश बजागे पहिलं षटक घेऊन मार्गस्थ होणार आहे. डीपमध्ये मिड विकेट आणि लॉंग ऑन लेग फिल्डर सेट करण्यात आला. पॉवर प्लेचं पहिलं षटक गोलंदाज सय्यार राईट आर्म ओव्हर द विकेट. बनेश ऑन बॉलिंग मार्क. कैलास पाटील स्ट्रायकिंग एंडला. ओहो, पहिला बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. लेगस्टम्पच्या बाहेरून बॉल निघून जातोय. अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीने आता धावांना सुरुवात. लागोपाठ 3 चौकार जर मारले तर विकास पाटील यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज कैलास पाटीलला दिलं जाईल. ही सुवर्ण संधी आहे KP कडे आणि ती सुरुवात तो करणार का? ओहो हो, ड्राईव्ह केलाय, चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरला बॉल येतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. रॉकी त्या ठिकाणी बघायला मिळाला. 7 स्टारचे 2 स्टार आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण करताना राकेश दिगाडकरला आणि फलंदाजी करताना कैलास पाटीलला. 7 स्टारनं खूप मेहनत घेतली खऱ्या अर्थानं या विभागातील क्रिकेटसाठी आणि ते आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा कोलात टाकलेला बॉल सॉफ्टहँड ड्राईव्ह करत असताना सुरुवात दोन्ही बॅटरना आता एकेका धाव्यानं या ठिकाणी केलेल्या.
स्वतःचं अकाउंट ओपन केलं जातं. खरं तर ज्या वेळेला तुम्ही पहिला बॉल फेस करता त्यावेळेला ते तुमचं महत्त्वाचं असतं की पहिला चेंडू परफेक्टली बॅटवर मधोमध यावा, मधोमध घ्यावा. आणि ते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपण बघितलं. धावसंख्येला सुरुवात केली केपीनं आणि त्याच्यानंतर आता सुजितनं देखील अकाउंट ओपन केलं आहे. परंतु पॉवर प्लेचं षटक हे फार महत्त्वाचं असतं. इथे चांगल्या धावा बनवाव्या लागतील. लॉफ्टेड हिट, लॉंग ऑनचा फिल्डर बॉलवर पोहोचला परंतु कॅच त्या ठिकाणी सुटली आहे. जीवनदान मिळतोय कैलास पाटीलला आणि हा जीवनदान येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या ओव्हर्समध्ये कदाचित महागात पडू शकतो. कारण या वर्षाचा आपण विचार केला संजय स्पोर्ट्स सावध संघ थोडासा बॅकफुटला आहे, परंतु कैलास पाटीलनं फलंदाजीमध्ये खूप चांगली चुणूक दाखवली आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याची बॅटिंग आपल्याला चांगली पाहायला मिळाली, म्हणून त्याची कॅच सुटणं कुठेतरी मी म्हणेल हे संघासाठी नुकसानदायक ठरू शकतं. मनीष चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. इथे बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर कनेक्शन नाही आणि येथे मिळेल फक्त एकच धाव. एका धाव्याने स्कोर पुढे जाताना 4 वर दुसरा सामना. 5 धावा धावफलकावरती दुसरा सामना तुम्ही पाहता. त्याच्या पहिल्या दिवसामधून पहिल्या सामन्यामध्ये विजयी सलामी दिली आई गावदेवी स्पोर्ट वालशिंदनं. सौमिक केबल नेटवर्क चषकाचा आपण आनंद आज पहिल्या दिवसापासून घेतो आणि 2 दिवसीय ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. उद्या स्पर्धेचा फायनल डे. फुलर लेंथ होता, क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. आणखी एक डॉट बॉल येतोय. मनीषनं टप्प्यामध्ये खूप चांगलं नियंत्रण ठेवलं आणि त्याची लाईन फार सुंदर पाहायला मिळाली. पहिला बॉल वाईट टाकला परंतु त्याच्यानंतर डिसिप्लिन पाहायला मिळते त्याच्या गोलंदाजीमध्ये. अगदी डिसिप्लिननं गोलंदाजी हातात सध्या डिसेंट बॉलिंग परफॉर्मन्स मनीष बजागीचा आपल्याला बघायला मिळतोय. पाच धावांवर धावफलक स्थिर आहे. आज एकूण 10 संघ तुम्ही खेळताना पाहणार आहात आणि दुसरा सामना आपण सध्या एन्जॉय करतोय. काल वालशिंदकरांची स्पर्धा संपन्न झाली आणि तेथे त्या स्पर्धेवरती नाव कोरलं जय हनुमान चौधरपाडानं. यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह केला ऑनसाईडला मिड विकेटला. फंबलिंग, पुन्हा दुसरा धावेचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट जरूर लागले परंतु आता ओव्हरथ्रो. तिसरा धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा पूर्ण झाल्यात. खराब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळालं आणि एकूण 3 धावा या धावफलकावरती लागल्यात आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. 8 धावा, एकही गडी न गमावता संजय स्पोर्ट्स सावध. मागच्या सामन्याचा आपण विचार केला तर 38 धावा बनवल्या होत्या परंतु त्या 38 धावा देखील बनवत असताना भरपूर घाम निघाला होता वालशिंदकरांना. म्हणजेच धावांचा पाठलाग होणं खूप कठीण आहे, आपण पाहिलंय. म्हणून आता या पहिल्या डावामध्ये विचार करावा लागेल. 35 ते 40 धावा इथेही जोडल्या जाव्या संजय स्पोर्ट्स सावधकडून. तो प्रयत्न त्यांना करावा लागणार आहे. 40+ क्रिकेट देखील काही दिवसांनी तुम्हाला बघायला मिळेल भावाळेमध्ये. चर्चा सुरू आहे. 8 डावा स्कोर कार्डवर. राकेश दिगाडकर गोलंदाजी करण्यासाठी आले आणि प्रत्येक सिक्सरसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज आता कैलास पाटीलला दिलं जाईल. विकास पाटील त्यांचे बंधुराज त्यांच्या वतीनं तो पारितोषिक दिला जाणार आहे आणि राकेश गोलंदाजी करण्यासाठी स्वीप करण्याचा प्रयत्न होता. राकेश दिगाडकरच्या समोर व्हाईट बॉलनं सुरुवात केली. राकेश दिगाडकर यांना देखील विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे 7 स्टार कमिटीकडून. एक्स्ट्राच्या मदतीने आता धावफलक पुढे गेलेला आहे. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 9 धावा. या वेळेला लॉफ केलाय. कडक शॉट, बेधडक शॉट, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या. 3000 रुपयांचं कॅश प्राइज अनाऊन्स केलेलं आहे परंतु आता कैलासनं एक षटकार येथे लगावलाय.
यावेळेला लोबा फुल टॉसवर घेऊन ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु येथे प्रॉपरली मिडल करता आलेलं नाहीये. कैलास नाराज आहे कारण हा बॉल खराब होता. या चेंडूवर जास्तीत जास्त धावा बनवू शकल्या असत्या, परंतु एकच धाव तिथे मिळेल आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 16 धावा, 16 ऑन अबाउट. दुसरा सामना तुम्ही पाहतायत. आजच्या दिवसातील कोण पोहोचणार फायनलला, संध्याकाळी त्याचं उत्तर आपल्याला मिळेल. आणि कोण होणार विजेता SCN सौमिक केबल नेटवर्क चषकाचा, त्याचं उत्तर तुम्हाला उद्या सायंकाळी मिळेल. कट करण्याचा प्रयत्न होता. सुजित पळत सुटलाय. क्विक सिंगल राकेश दिगाडकर, भरपूर राग व्यक्त करताना दिसला ज्या पद्धतीने विकेट किपरनं प्रयत्न केला होता धावपात करण्याचा, कारण जिंकणं महत्वाचं झालेलं आहे सध्याच्या ह्या सीझन मध्ये. राकेश दिगाडकर यांचा संघ थोडासा बॅकफुटला पाहायला मिळाला. प्रयत्न ते करतायत की इथून आपण कसं जिंकूया. संघामध्ये लोबा फुल टॉस, कैलास पाटीलचा ब्रँडेड स्ट्रोक, लॅप स्वीप, आणखी एक षटकार. दोन षटकार आतापर्यंत कैलास पाटीलच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाले. क्लासिकल फटकेबाजी आपण सध्या तरी केपीच्या बॅटमधून पाहतोय आणि प्रत्येक सिक्सरला विकास पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे ना. चला 2 सिक्सर झाले, आता मोजत राहा. रामकृष्ण काकडे, अजित पाटील मोजत राहा षटकार. राकेश दिगाडकर यांच्या विरोधात दोन्ही सिक्सर आलेत. मेन जो गोलंदाज या वर्षामध्ये कुठेतरी संघ अडचणीमध्ये असताना ज्यानं RD11 किरोलीसाठी चांगली गोलंदाजी केलेली आहे, त्या गोलंदाजावर आता वार करण्यात आल्या. चर्चा आपण करत होतो की मित्रांनो बघा, RD11 किरोलीच्या संघामध्ये बऱ्याचदा आपण पाहिलं की खेळाडूंची कमतरता पाहायला मिळते, पूर्ण संघ नसतो, त्याच्यामुळे तो संघ थोडासा अडचणीमध्ये जाताना दिसलाय. परंतु राकेशने हार मानलेली नाहीये. पुन्हा बॉल हवेत आहे, मिस टायमिंग. एकही क्षेत्ररक्षक नाहीये, स्वतः गोलंदाज बॉलवरती येतात आणि तोपर्यंत मिळेल 1 धाव. खेळण्याप्रती तुमच्या मनामध्ये आग असणं गरजेचे आहे. राकेश गावातून मुलं शोधतो, संघ बनवतो आणि प्रत्येक टुर्नामेंटमध्ये खेळतो. ह्या गोष्टीला महत्त्व दिलं पाहिजे मित्रांनो. बऱ्याचदा आपण त्याच्या संघामध्ये युवा खेळाडूंना पाहतो, बरेचसे सिनियर खेळाडू येत नाहीत आणि तरी त्यानं हार मानलेली नाहीये. मला खेळायचं आहे, खेळण्याप्रती ती आग त्याच्या मनामध्ये आहे, असा खेळाडू होणं गरजेचं आहे. धावसंख्या धावफलकावरती आता आपण पाहिलं तर 24 धावफलकावरती लागल्या, 24 रन्स. सुजित आता स्ट्रायकिंग एंडला. एका बाजूनं कैलासनं चांगला खेळ केला, स्क्वेअर कट, स्क्वेअर ऑफ द विकेट. हा फटका पॉइंटच्या दिशेने येतोय. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी जोडल्या जात आहेत. या 2 धावांनी स्कोर पुढे जाताना स्कोर कार्डवरती आपण धावा बघतोय 26 धावा. चांगली टोटल आहे. 2 षटकांचा खेळ देखील संपन्न होतो आणि 2 ओव्हर्समध्ये जी टोटल हवी होती ती टोटल आता या ठिकाणी जोडण्यामध्ये यशस्वी राहिलेत संजय स्मृती सावतचे फलंदाज. योगेश 11 आमने बी आणि स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवळ यानंतरचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. आमने बीचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. वेलकम. 26 धावा फलकावरती आणि मनीष ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 8. मात्र राकेश दिगाडकरनं 18 धावा खर्च केल्या. आपल्या षटकामध्ये 2 सिक्सर त्याच्या विरोधात आपल्याला बघायला मिळाले. तिसऱ्या षटकासाठी ऋतिक बजागे बॉलिंग मार्कवर येतोय आणि स्ट्रायकिंग एंडला बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल कैलास पाटील. चांगल्या फॉर्मात आहे, चांगला खेळ त्यानं साकारलाय. 2 सिक्सर त्याच्या बॅटमधून आलेत. इंडिव्हिज्युअली 19 धावांवर तो सध्या फलंदाजी करतोय.
चांगल्या टोटलकडे वाटचाल जशी सुरुवात राहिली आणि एकही गडी न गमावता ही सुरुवात राहिली. असं वाटते की 50 वर धावा जोडण्याचा प्रयत्न इथे केला जाईल. ऋतिक राऊंड द विकेट सोडून दिला. ऋतिकचा बॉल राऊंड द विकेट येत असताना कुठेतरी अक्रॉस निघणारा चेंडू पाहायला मिळाला, परंतु अतिरिक्त बाहेर निघणारा बॉल होता आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्साच्या मदतीने धावफलक आता 27 वर तिन्ही गोलंदाजांनी वाईडनं स्टार्ट केलाय. लोब फुल टॉस ऑन साईडला लॉफ्टेड ड्राईव्ह. मिड विकेटला बॉल येतोय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव इथे मिळाली आहे. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जात होता, परंतु इथे नकार आला आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने स्कोर आता पुढे गेलेला आहे. धावफलकावरती आपण धावा सध्या पाहतोय 28 धावा, 28 रन्स. सकाळचं सत्र आणि या सकाळच्या सत्रामध्ये या धावा मोठ्या संख्येकडे वाटचाल करत आहेत. चांगलं वेग धारण केलं फलंदाजांनी आणि हे कधी बघायला मिळतं की ज्या वेळेला तुमची सुरुवात चांगली होती, एकही गडी न गमावता विदाउट लॉस ज्या वेळेला तुम्ही डाव पुढे नेता त्यावेळेला दबाव तुमचा पूर्णपणे कमी होऊन जातो. कारण तुम्हाला माहिती आहे 10च्या 10 खेळाडू आपल्या हातामध्ये आहेत आणि त्यावेळेला फलंदाज अधिक आक्रमकतेने खेळतात, वेगळ्या रिस्क ते घेत असतात. इथे आणखी एक एक्स्ट्रा धाव मिळाली. सुजित आहे स्ट्रायकिंग एंडला. हा फुल टॉस आणि बॉलला पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक टप्पा घेत असताना 4 धावांसाठी चौकार. भीमन नो बॉल साठी यस फलंदाजाने DRS ची मागणी केली आणि भीमन नो बॉल साठी एक रिव्ह्यू आपण प्रत्येकी टीमला देतोय. त्याचा वापर करण्याचा प्रयत्न केलाय. इट्स अ फेअर बॉल आणि याचबरोबर या चौकाराच्या मदतीने धावफलक आता पुढे गेलाय. 33 आकड्यावर 33 रन्स. प्रत्येकी गोलंदाजाच्या विरोधात आता आक्रमक रूप धारण करण्याचा प्रयत्न केला. अटॅकिंग सोचनं आता या ठिकाणी खेळ सुरू केलेल्या मैदानाच्या आतमध्ये सुजितच्या बॅटमधून देखील हा चौकार आला. चला स्वर्गीय मकरंद स्मृती मुटवळ आणि योगेश 11 आमने बी दोन्ही कर्णधार आपण टॉस करण्यासाठी यायचंय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. राऊंड द विकेट. ओहो कमी गतीने टाकलेला बॉल बॅटची एज होती. कॉर्नर मध्ये एकही फिल्डर नव्हता. फ्लाय स्लिपला एकही फिल्डर नव्हता. शॉट थर्डमॅनला फिल्डर होता, परंतु त्याच्याकडे बॉल एका टप्प्याने आला आणि त्या दरम्यान एक धाव तिथे पूर्ण केली. एका धावेने स्कोर पुढे 34 आकड्यावर जाऊन पोहोचल्या. मोठ्या टोटलकडे निघालेत संजय स्पोर्ट्स सावधचे फलंदाज. चांगली भागीदारी होते. पुन्हा लोब फुल टॉस लॉफ्ट केल्या लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहेत राकेश. प्रयत्न चांगला आहे. दुसरा धावेचा प्रयत्न फलंदाज ते करतील. कैलास पाटीलला खरं तर एक वन शॉटचा इशारा आलेला. क्या बात आहे. म्हणजे एक धाव अपूर्ण आहे त्या ठिकाणी. अधिक घाईनं धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला केपीनं, परंतु एक धाव अपूर्ण होती असं अंपायर्सनं सांगितलं. म्हणजे इथे मिळेल फक्त एकच धाव. एका धावेने स्कोर पुढे जाणार 35 वर 35 रन्स. यावेळेला ओव्हर पिच बॉल हवेत आहे. लॉंग ऑनला राकेश दिगाडकर. चेंडू खाली पोहोचला, परंतु मला वाटतं की सूर्याची किरण डोळ्यांवरती आले असावी. ज्या पद्धतीने त्याची रिॲक्शन आपण पाहिली. बॉलच्या जवळ आला आणि तिथून तो मागे वळला आणि त्याच ठिकाणी पुन्हा जीवनदान मिळालंय. कैलास पाटील मला असं वाटतं की सावधवरून निघाला आणि नशिबाशी मिळूनच तो मैदानामध्ये उतरलेला आहे. एवढी नशिबानं साथ दिली. आज भरपूरदा त्याच्या विरोधात चुका झालेल्या आहेत. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज. आणि एक महत्वाची सूचना, जी बाउंड्री लाईन आहे बघा, बाउंड्री लाईन आहे तो थेट जो पडदा लावलेला आहे सीमारेषा तीच आहे. त्याच्या अगोदर जी लाईन आहे ती सीमारेषा नाहीये. लक्षात असू द्या. प्रत्येकी संघाला ही माहिती आम्ही पहिला बॉल पडण्या अगोदरपासून दिलेली आहे. लाईव्हवर बरेचसे जण आपल्याला ऐकत असतीलच. जो पडदा आहे तीच बाउंड्री लाईन आहे. त्याच्या आतमध्ये जी पट्टी आहे ती बाउंड्री नाहीये, लक्षात ठेवा. यावेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. यॉर्क लेनचा बॉल आणि इथे हा चेंडू डॉट येतो. याचबरोबर या डॉट बॉलनं तिसरा षटकाचा खेळ देखील संपन्न. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या 37 स्कोर कार्डवरती 37.
विदाउट लॉस. मोठी भागीदारी, मोठी पार्टनरशिप. सौमिक केबल नेटवर्क चषक तुम्ही पाहताय. त्यानंतर योगेश इलेव्हन आमने बी आणि मकरंद स्पोर्ट मुटवल यानंतरचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. योगेश इलेव्हन आपले बी चा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. मुठवल संघ कर्णधार. आमचा आवाज तुम्ही जर आता ऐकत असाल तर कृपया टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे, कारण या स्पर्धेचा नियम तुम्हाला माहिती आहे. जो संघ टॉससाठी उपस्थित नसेल, इनिंग्स ब्रेकमध्ये आपण टॉस करतो आणि त्यावेळेला एखाद्या टीमचा कॅप्टन उपस्थित नसेल तर त्या टीमला आपण पेनल्टी देतो. त्याच्यामुळे नियम हे सर्वांसाठी सारखे असणार आहेत. प्रत्येकाने नियमांचा काटेकोरपणाने पालन करायचं आणि ही स्पर्धा संस्थापक अध्यक्ष साहेबांची स्पर्धा आहे. यात तर तुम्हाला नियम पाळावेच लागतील. सौमिक केबल नेटवर्क चषक 2025 अंतिम षटकासाठी गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज जीवनचा वापर आता या ठिकाणी करण्यात आलेला आहे. चांगल्या धावफलकावरती सध्या आपण पाहतोय 37 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि इथून आणखी 12 धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. 50 लक्ष देण्याचा प्रयत्न इथून करावा लागणार आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर सुजित. पुन्हा एकदा हा बॉल फुल टॉस लेंथवर जरूर होता, परंतु फायदा उचलता आलेला नाही आणि एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. कैलास खूप चांगला खेळला आणि त्याच्याकडे आता स्ट्राईक एंड देण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला आपल्याला बघायला मिळाला, कारण 2 सिक्सर त्याच्या बॅटमधून आलेत. सावधचे उद्योगपती विकास पाटील यांनी प्रत्येकी सिक्सरसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज देखील लावलेलं आहे आणि आतापर्यंत 2 सिक्सर लगावले. हो हो हो, यावेळेला समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. ऑप्शनच्या बाहेरून बॉल निघून गेल्यास तर विकेट किपरच्या हातामध्ये येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडून टीमची टोटल आता आपण पाहिली तर स्थिर आहे. धावफलकावरती 38 धावा. जीवन चांगल्या लेंथवर गोलंदाजी करताना यावेळेला पुन्हा फुलर लेन ड्राईव्ह केला ऑनसाइडला लॉंग ऑनला. 1 धाव इथे मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. लेझी थ्रो आणि 2 धावा पूर्ण. थोडासा हळूवार गतीने आला, थोडंसं लेझी होता आणि 2 धावा याच दरम्यान पूर्णही केल्या. 2 धावांनी 40च्या वर धावा आता इथून जोडण्याचा मानस दाखवला. 40 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. अजूनही 3 बॉल या डावामधून शिल्लक आहेत. मुठवल संघ कर्णधार आमचा आवाज तुम्ही ऐकत असाल तर आता शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. कृपया टॉस करण्यासाठी आपण रिपोर्टिंग करा. आपला प्रतिस्पर्धी संघ नायक योगेश इलेव्हन आमने बी या ठिकाणी पोहोचलेला आहे. पुढे आलाय जबरदस्त फटका आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे कैलास पाटीलच्या बॅटमधून येतोय. नेत्रदीपक चौकार. चौकाराच्या मदतीने आता धावफलक पुढे गेलेल्या धावफलकावरती 44 धावा 44 रन्स. डावातील आणखी 2 बॉल शिल्लक आहेत आणि केपी आता वैयक्तिक सध्या बॅटिंग करतोय. 2 सिक्सर 1 चौकार त्याच्या बॅटमधून आल्या. इंडिव्हिज्युअली 29 वर 29 वर सध्या तो बॅटिंग करतोय आणि एक चांगला डाव त्याच्या माध्यमातून आज आपण या अगोदरी चर्चा केली ना की ज्या वेळेला कैलास पाटीलचा झेल ड्रॉप झाला की एकमात्र खेळाडू चालू वर्षामध्ये संजय स्पोर्ट्स सावधसाठी चांगल्या फॉर्मात पाहायला मिळाला. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर निघून पिक करायचं होतं, परंतु हा बॉल येते चांगला पाहायला मिळाला. डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूच्या मदतीने अगदी आपण पाहिलं तर आता जीवननं पलटवार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. धावफलकावरती 44 रन्स. शेवटचा बॉल या डावामधील जीवननं पलटवार जरूर केला. 1 चौकार त्याच्या विरुद्ध आला, परंतु आतापर्यंत 5 बॉलमध्ये 7 धावा जीवननं आता खर्च केलेल्या आहेत आणि अंतिम ओव्हरमध्ये एक चांगलं षटकच आपण म्हणूया ज्या पद्धतीने त्यानं गोलंदाजी केली. पुढे आल्या यावेळेला स्लाइस करत असताना इनफिल्डला क्लिअर केलाय. बॉल निघून जातो बॅकवर्ड पॉइंटच्या पलीकडे. शेवटच्या बॉलवर चौकार
आणि याचबरोबर पहिला डाव समाप्त. कैलास पाटीलने धावा बनवल्या 33, नाबाद 33 आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 48 धावा स्कोर कार्डवर 49 लक्ष RD11 किरोली समोर. टॉस आपण करतो. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. एका बाजूला टीम स्वर्गीय मकरंद स्मृती मुटवल आणि एका बाजूला तुम्ही पाहतायत योगेश 11 आमने भी अजित पाटील आणि रामकृष्ण काकडे यांच्या शुभास्ते करतोय टॉस. टॉसची माहिती एका बाजूला SCN सौमिक केबल नेटवर्क आणि दुसऱ्या बाजूला जय बजरंग भावाले. दोन्हीपैकी कॉल करायचं SCN किंवा जय बजरंग भावाले. जय बजरंग भावाले अशी मागणी करण्यात आलेली आहे, परंतु SCN आलेला आहे. सौमिक केबल नेटवर्क आलेला आहे म्हणजे टॉस जिंकलाय तो टीम मुटवलने. विशाल नाणेफेकी जिंकलेली आहे. काल याच मैदानावर पराभूत तुम्ही झालेले आहात, परंतु आज एक नवी स्पर्धा आहे, नवे स्वप्न घेऊन उतरलात. हो, टॉस जिंकलाय. काय निर्णय आणि काय सांगशील स्पर्धेविषयी? शतरंगची घेणार स्पर्धा खूप चांगली आहे. आज संपूर्ण संघ आपल्याला बघायला मिळेल की काही कमी? नाही, संपूर्ण संघ. शुभेच्छा असतील तुला आणि तुझ्या संघाला देखील. नाणेफेकी गमावली, बॅटिंग करायची आहे. चालू वर्षामध्ये तुमचा टीमचा खेळ खूप चांगला राहिलेला आहे शेवटपर्यंत येता, परंतु नॉकआउट्समध्ये म्हणजे मोठ्या मॅचमध्ये कुठेतरी टीम अडखळताना दिसलेली आहे. आता या स्पर्धेमध्ये कसं पाहताय ॲज अ कॅप्टन? चांगलंच वाटतं. ही स्पर्धा खेळायची संधी दिली, धन्यवाद. स्पर्धा बी चांगली आहे. बॅटिंग करताना काय टार्गेट देण्याचा प्रयत्न कराल? 50. कोणत्या बॅटरकडून तुला खास अपेक्षा असतील या मैदानावर? अपेक्षा सगळ्या टीम करून आहे, सगळ्याही 100% द्या, बॅटिंग करा, चांगला खेळ करा. शुभेच्छा असतील तुला देखील. तर मित्रांनो, नाणेफेकी या ठिकाणी संपन्न झालेली आहे. टॉस जिंकलाय स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवलनं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी स्वीकारलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय योगेश 11 आमने बीला आणि आता लगेचच आपण वळणार आहोत जेथे दुसरा डाव सुरू होणार आहे. धावांचा पाठलाग होणार की धावांचं संरक्षण होणार ते ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये जोडले जातात माझे सहकारी समालोचक योगी पाटील सर. धन्यवाद. हॅलो चेक. धन्यवाद समीर ठाकरे. ही स्पर्धा आपण 2 दिवसांची पाहतोय. सौम्य केबल नेटवर्क चषक 2025 परतो या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्यांचा मी या स्पर्धेच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतोय. आदरणीय युवा नेते सन्माननीय वीरेंद्र सोरगे साहेबांचं मात्र या स्पर्धेसाठी चांगलं मोलाचं योगदान प्राप्त झालेलं आहे, त्यांचा मी या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे भावले गावातील सुप्रसिद्ध उद्योजक समाजसेवक सन्माननीय भगवानजी केणे साहेबांच्या वतीने सुद्धा आम्हाला स्पर्धेमध्ये चांगलं मोलाचं सहकार्य प्राप्त झालेलं आहे, त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण जर पाहिली तर आम्हाला या स्पर्धेसाठी अनंताजी केणेचे संस्थापक अध्यक्ष आहेत आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे आणि त्यांचे सुपुत्र सौमिक केणे यांच्याकडून ट्रॉफी दिली जाणार आहे, त्यांचे विशेष आभार. आणि जो स्वीट बॉक्स आपण पाहतोय संजय पाटील मिठाईवाला अर्थात KP सरांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये संपूर्ण जे सन्मान चिन्ह आपण पाहतोय बावलेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक राजेशजी नामदेव पाटील यांच्याकडून आम्हाला सर्व सन्मान चिन्ह लाभलेले आहेत, त्यांच्या आम्ही मनापासून या स्पर्धेच्या वतीनं त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये संपूर्ण चेंडू जे आपण पाहतोय बावलेगावचे उद्योजक विजयजी केणे, सोमनाथजी भालेकर आणि 7 स्टार ग्रुपचे 2 स्टार अर्थात अजित शेठ पाटील आणि हरिभक्त रामकृष्ण काकडे यांच्याकडून आम्हाला सर्व चेंडूंचं सहकार्य प्राप्त झालेलं आहे. आणि कैलासजी पाटील या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीरासाठी आपण ACS स्पोर्टच्या वतीने बॅट देणार आहोत. सोपाजी तिसकर यांच्याकडून आम्हाला चांगलं सहकार्य लाभलेलं आहे, त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजासाठी खांडवलगावचे युवा उद्योजक गणेश पाटील यांच्याकडून आपण एअर कूलर देणार आहोत, त्यांचे विशेष आभार. आणि मान ऑफ द सिरीजसाठी खंडू पाटील जे साबतचे उद्योजक आहेत, चांगले क्रिकेटर आहेत, त्यांच्याकडून स्पोर्ट्स सायकल आपण देणार आहोत, त्यांचे विशेष आभार. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय जो थेट प्रेक्षेपण पाहतोय त्यासाठी सर्व संपूर्ण खर्च वीरेन स्पोर्ट बाबाले संघाचे पुरस्कर्ते हनुमानजी तरे यांच्याकडून दिले जाणार आहेत, त्यांचे विशेष आभार.
आणि ज्या ऑल ट्रॉफीज पाहतोय, पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी, दुसऱ्या क्रमांकाची मालिकावीर, बेस्ट बॅटर, बेस्ट फिल्डर, हे सर्व ट्रॉफी जे आपण पाहतोय सौमिक केबल नेटवर्कचे पोपराटर अनंताजी केणे आणि त्याचे सुपुत्र सौमिक केणे यांच्याकडून आपण देणार आहोत. सर्व दात्यांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली, फटका हवेत केला, शॉट एस्टागावरला केपी. आणि आज कैलास पाटील मात्र जबरदस्त खेळ सुद्धा साकारला. बॅटिंग करत असता पाहतो की आपल्या संघाची जबाबदारी मात्र आपल्या खांद्यावरती उचलली. 33 धावा मात्र तिथे जोडल्या गेल्या आणि एकही विकेट्स पहिल्या इनिंगमध्ये संजय स्पोर्ट्स साबत संघाने गमावला नाहीये. दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप, 17 चेंडूचा खेळ केपीने तिथे साकारला. 2 चौकार, 2 सिक्सर त्याच्या बॅटमधून पाहिले आणि त्याला सुजित पाटीलने सुद्धा मात्र चांगला सपोर्टिंग रोल केला. त्याच्या बॅटमधून 1 चौकार पाहिला आणि त्याच्या बॅटमधून पाहिले आपण तब्बल 10 धाबा. आणि धाबांचा पाठला करताना मात्र विकेटचं पतन झालं. पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिलं सिंगल धाव पहिली आपण हेमंत घरच्या वतीनं, परंतु दुसऱ्या चेंडूवरती जीवन तिथे मात्र बादून माघारी परतलाय. न्यू बॅटर मिस्टर ऋतिक बजागे आलाय तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. 49 लक्ष आपण पाहतोय. लक्ष पाहिलं तर खूप मोठं आहे, परंतु क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या सेफ्टी नाहीये किंवा कुठलीही धावसंख्या छोटी नाहीये. तुमच्यावरती स्वतःचा विश्वास असेल, आत्मविश्वास असेल तर मात्र तुम्ही कुठल्याही धावसंख्येचा पाठलाग करू शकता. आणि त्या उद्दिष्टानं मात्र इथे खेळ आज आडे किरवली संघाला मात्र करावं लागेल. बॅडमिंटन शॉट तुम्ही म्हणू शकता. अगदी ऑफ साईडला पॉसिबल कव्हरला तिथे मात्र बीट करण्याचा प्रयत्न, सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली आणि सिंगलच्या मध्येतरी पॉसिबल 2 धाबा 10 फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि पंचांचा 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पाहायला मिळतोय. भावालगावचे ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय श्रीपत शेठ गुलवी यांचे इथे शुभागमन होतोय. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. हुक करण्याचा प्रयत्न, वॉट अ कॅच, यश दलवी काय जबरदस्त झेल तिथे मात्र प्राप्त करतोय. आणि अखेर हेमंतचा सुद्धा मात्र त्या ठिकाणी खेळ संपन्न झाला आणि दुसरा धक्का लागला टीम रॉकस्टार यांच्या संघाला, अर्थात RD11 किरवी संघाला हा दुसरा धक्का. आपण स्पर्धा पाहत असतो तेव्हा मात्र त्या स्पर्धेसाठी, त्या आयोजकांसाठी नेहमीच सहकार्य करणारे हे व्यक्ती, अर्थात भावाले गावाची आणबाण शान प्रसिद्ध उद्योजक श्रीपत शेठ गुलवी याचं या ठिकाणी शुभागमन होतोय. साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य मंचकावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. पूर्वी मात्र आपण पाहिले की श्रीपत शेठ गुलवी यांचे सुपुत्र सोपान गुलवी सुद्धा मात्र टेनिस बॉलमध्ये चांगले खेळायचे. त्याच्यानंतर विदेश गुलवी, कोण त्याचा खेळ विसरेल. परंतु इथे मात्र पाहू शकाल पुन्हा चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. यश दलवीचा कमालीचा क्षेत्ररक्षण पाहतोय आज आणि फेकी सुद्धा लाजबाब. न्यू बॅटर पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय दत्ता दिगाडकर. आज गोरखनाथ दिगाडकरची अनुपस्थिती आपण पाहतो आणि त्यामुळे पाहतो की सलामीवीर हेमंत आणि जीवनला आपण पाहिलं आणि संत आपण पाहतो की येथे सुरुवात झाली. कारण स्वस्तात 2 विकेट्स आतापर्यंत RD किरवली संघाने गमावले आणि चांगली सुरुवात या पहिल्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये दामू मात्रच्या वतीने पाहतोय. समोरच्या दिशेने मात्र पाहू शकाल अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क नाहीये. आणि या पहिल्या ओव्हरमध्ये संजय स्पोर्ट्स साबत संघाची अतिशय उल्लेखनीय चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. फक्त आणि फक्त पॉवर प्लेच्या खेळामध्ये दामून धाबा खर्च केल्या, 3 आणि विकेट्स आपल्या नावावरती 2 प्राप्त केले. यानंतर पुढील सामना स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठबॉल विपक्ष योगेश इलेव्हन आमने ब. एक चांगली लढत होण्याची दाट शक्यता आपण पाहतोय. परंतु हा सामना जर पाहिला तर कुठेतरी धाबांचा पाठलाग करत असताना थोडंसं आपल्याला RD किरवली संघ पिछाडीवरती पाहायला मिळतोय. परंतु अजूनही सामना संपला नाहीये. अजून 3 षटकांचा खेळ येणं बाकी, 18 चेंडूचा खेळ येणं बाकी आणि त्या 18 चेंडूच्या खेळामध्ये आता मात्र आपण पाहिलं तर विजयासाठी 46 धावांची आवश्यकता. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकेल. दत्ता सुद्धा मात्र एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे. त्याच्या सोबतीला पाहू शकेल ऋतिक बजागे आहे, तो मात्र क्लासिकल फरके खेळण्यासाठी जाणला जातोय. आणि येणाऱ्या बॅटरमध्ये अजूनही पाहिलं तर राकेश दिगाडकरचं येणं बाकी आहे, सोनू दिगाडकरचं येणं बाकी आहे. परंतु चांगला खेळ आहे त्यांना मात्र या ठिकाणी खेळावं लागेल.
सध्या तरी आपण पाहतोय खिलाडू कक्षामध्ये पूर्णपणे सायलेन्स मोड सध्या आपण पाहतोय. परंतु आज संजय स्पोर्ट्स आवाज संघाचा उल्लेखनीय खेळ पाहिला आपण. अनेक स्पर्धेमध्ये हा संघ साज पडताना पाहिला, परंतु या स्पर्धेमध्ये चांगला खेळ त्यांनी साकारलाय. कैलास पाटील आलाय दुसऱ्या षटकासाठी. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला जातो. या पाहू शकाल समीर अगदी कव्हर पॉईंटला डीपमध्ये क्षेत्ररक्षण करतोय आणि तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी मात्र त्या ठिकाणी दत्ताला मात्र त्या ठिकाणी मिळाली. वीरेन स्पोर्ट भावाले आणि अनंताजी केणे यांच्या माध्यमातून साकारली जाणारी 2 दिवसांची स्पर्धा आपण पाहतोय. तब्बल 20 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. आजच्या लॉर्ड्समध्ये 10 संघ असतील, उद्याच्या लॉर्ड्समध्ये 10 संघ असतील आणि सुरुवात चांगल्या प्रमाणात झाली, कारण पहिला सामना अगदी चित्त थरारक आपण पाहिला. ऑन साईडला फटका उडवला हवेत, पण तो मिडविकेटला मात्र शतरक्षक आहेत दामूच्या रूपानं. गॅप तुम्हाला शोधावं लागतील आणि एक्झॅक्टली टायमिंग तुमचा जर प्रॉपर जर असेल तर तुम्ही मात्र ही सीमारेषा ओलांडू शकता. आणि पहा उजव्या हाताच्या फलंदाजासाठी एक संधी सुद्धा निर्माण झालेली आहे की मॉर्निंग सेशनमध्येच पाहतो की ऑन साईडला वारे सुद्धा वेगाने वाहत आहेत आणि तुम्ही जर चेंडूवरती चांगला जर मिडल केला तर मात्र वाऱ्याची साथ सुद्धा तुमच्या फटक्याला मात्र तिथे मिळू शकते. आणि त्या अनुषंगाने आज ऋतिकला मात्र खास करून खेळ मात्र इथे दाखवावं लागेल, कारण आज चोरगे ब्रदर सुद्धा मात्र संघामध्ये नाही आहेत. आणि त्याचमुळे पाहतो की आता तुम्हाला स्वतःच्या खांद्यावरची जबाबदारी घेऊन इथे मात्र खेळ साकारावा लागेल. कैलास ओर द विकेट मार्गस्थ होतोय. ओहो, लाईन पाहावी लागेल. एक्झॅक्टली चुकीची पाहतोय. उजव्या स्टिकच्या चेंडू भरपूर बाहेरून चाललाय. वाटच्या सुरुवात सिंगल धाव तिथे मात्र खर्च करतोय केपी आणि सिंगलच्या वतीने पाहतो की संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती पोहोचली गेली. आणि या सीझनमध्ये असं वाटतं की पहिल्यांदा मला जय विकास पाटील यांच्या चेहऱ्यावरती थोडीशी स्माइल पाहायला मिळाली. दूरवरून हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो, त्याच्यामुळे पाहतो की पूर्णपणे ताकद मात्र ऋतिक झोकू शकला नाही. दुरीचा प्रयत्न, धोका निर्माण होऊ शकतोय, परंतु पाहू शकाल वेगाने मात्र धाव तिथे कंप्लीट केली गेली. परंतु आता मात्र टीव्ही पंचांची मदत आमच्या ऑफिशियल पंचांनी घेतलेली आहे रनआउटसाठी, की बॅटर एक्झॅक्टली पोहोचलाय की नाही, की त्याची बॅट जी आहे ती मात्र त्याने ग्राउंडेड केलेली आहे की नाही. आता या सर्व गोष्टी आता मात्र आपल्याला पाहाव्या लागतील. आणि आमच्या तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये गोकुळ पाटील सर आहेत आमच्या कंट्रोल रूममध्ये. इट्स नॉट आउट. 2 धाबा पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धाब्यांच्या अनुषंगाने आता मात्र पाहू शकेल जो आकडा आहे तो आता मात्र पोहोचला 9 या आकड्यावरती. मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये इथे मात्र जावं लागेल, परंतु मोठे फटके केल्यासाठी आता गोलंदाज मात्र संधी निर्माण करून देत नाहीये. अगदी तिखट मारा सध्या आपण पाहतोय. दामून सुरुवात केली आणि दामूच्या पावलावरती पाऊल ठेवून आता मात्र कैलास पाटील सुद्धा मात्र चांगली कामगिरी करतोय. रिव्हर्सचा फटका पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू वेगाने चाललाय. जबरदस्त फटका आणि चेंडू बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू मात्र फ्लाय होत असताना निघून गेला. जबरदस्त मात्र त्या ठिकाणी मिडलिंग आपल्याला पाहायला मिळाली. आणि तर मात्र शपल होऊन ऑनसला पिक केलाय. हो, फटका चांगला होता, परंतु मिडविकेटला पकडला जाईल दामू मात्रच्या वतीनं. आणि अखेर ऋतिकचा खेळीचा सुद्धा मात्र झाला त्या ठिकाणी अंत. धक्का क्रमांक 3 लागेल टीम आणि किरवली संघाला.
फटका जबरदस्त होता, परंतु काही इंच मात्र पाहतो की अगदी मैदानाच्या आतमध्ये तो झेल मात्र त्या ठिकाणी संपन्न केला आणि अखेर ऋतिक सुद्धा मात्र निराश पावलाने माघारी परतला. आता नवीन फलंदाज राकीबाई, आता राकेश दिगाडकर मैदानाच्या आतमध्ये आलाय, परंतु परिस्थिती त्याच्यासाठी फार कठीण आहे. परंतु चांगला खेळ जर त्यांनी साकारला तर इथून सुद्धा मात्र या धावांचा पाठलाग होऊ शकतो. परंतु 3 फलंदाज टॉप ऑर्डरचे मात्र इथे स्वस्तात माघारी परतले आणि त्या मात्र दत्ता दिगाडकर आता मात्र त्याच्या सुट्टीला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू चेंज पेस आणि पाहू शकाल त्या ठिकाणी चेंडू हल्ली बेलला ट्रिम करून चालला आणि पहिल्या चेंडूवरती केपीनं रॉकीची विकेट प्राप्त केली. म्हणजे आज राकेश दिगाडकर कैलासला मात्र कधी विसरू शकणार नाहीये, कारण रॉकीच्या विरोधात केपीनं 2 सिक्सर सुद्धा लगावले आणि त्याची विकेट सुद्धा त्याने प्राप्त केली. जबरदस्त खेळ संजय स्पोर्ट्स संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 13 धावा फलक्यावरती पाहायला मिळतात. 4 गड्यांच्या मोबदल्यात येणारे 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी इथून 36 धाब्यांची गरज. पूर्णपणे या सामन्यावरती कुठेतरी आपण जर पाहिलं तर पकड निर्माण केलेली आहे. पहा ऋतिकला किती संघाची काळजी आहे की अजूनही किती धाबांची आवश्यकता आहे. ऋतिक 12 चेंडूचा खेळ बाकी आहे, 36 धाब्यांची गरज आहे. आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज मोहित उर्फ बाबू. ऑप्शनला पाहिजे तर की लखन पाटील सारखा सुद्धा मात्र त्यांच्याकडे अनुभवी गोलंदाज होता, परंतु युवा मोहितवरती आता मात्र या ठिकाणी विश्वास दाखवण्याचा प्रयत्न केलाय कैलास पाटीलने आणि तो विश्वास सार्थ मात्र या ठिकाणी ठरवणार का. न्यू बॅटर सोनू दिघाडकर आलाय 6व्या क्रमांकावरती. सगळं पूर्णपणे संकटामध्ये सापडलाय. समोरच्या दिशेने केल्याचा प्रयत्न संत गतीने चेंडू चाललाय लॉंग ऑन वरती, थोडीशी मिसफिल्डिंग, परंतु सोनू मात्र तिथे इंटरेस्टिंग नाहीये. दुहेरीच्या प्रयत्न त्याने मात्र तिथे केला नाहीये, कारण स्वतःकडे स्ट्राईक तो ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आज दत्ता दिगाडकर जरूर इनॅक्शनमध्ये आहेत, परंतु आज गोरखनाथ दिगाडकरची मात्र कुठेतरी आरडी किरवली संघाला मात्र उणीव भासली, कारण सुरुवातीला पहिल्या इनिंगमध्ये गोलंदाजाने फार मार खाल्ला त्या ठिकाणी आणि सुरुवात जशी मात्र पॉवर प्लेमध्ये मिळणं गरजेची होती ती मात्र सुरुवात मिळाली नाहीये आणि त्यामुळे पाहतो की पूर्णपणे आता संघ आरडी किरवली आपल्याला पिछाडीवरती पाहायला मिळतोय. परंतु सोनू अजूनही मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे, जो नुकताच मात्र त्या मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. ओ भिंगरी शॉट, परंतु मैदानाच्या आतमध्ये स्क्वेअर लेगला पकडला जाईल आणि सोनूचा सुद्धा झालाय समाप्त खेळ. धक्का क्रमांक 5वा. अभय आलाय, चेंडू खाली राहिलाय आणि असं वाटतं की आता मात्र संघ सुद्धा मात्र खाली बसण्याच्या तयारीत पाहायला मिळतोय, कारण बॅक टू बॅक विकेट्स गमावले. मोठ्या फटके केल्याचा जरूर त्यांनी प्रयत्न केले, परंतु त्या फटके केले असताना मात्र पूर्णपणे आपण पाहतोय की त्यांचा स्ट्रगल आपल्याला पाहायला मिळाला. हो शपल झाली, ऑनसेला हुक जरूर केला, परंतु या फटक्यासाठी पाहू शकाल 1700 तिथे मात्र सजवला. आज कॅप्टनशिप सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणे यश दलवीची आपण पाहिली. यश आज फिल्डिंग मध्ये सुद्धा मात्र जबरदस्त परफॉर्मन्स केला आणि केपी इज बॅक.
कैलास पाटीचा कमबॅक, परंतु रॉकी इज नॉट बॅक. 2 स्टार मध्ये हा सामना सध्या आपण पाहतोय, परंतु कुठेतरी आता मात्र एका स्टारचं आपल्याला वर्चस्व पाहायला मिळतोय या. आणि आज कैलास पाटीचा खेळ उल्लेखनीय इथे राहिला आणि त्याचमध्ये पाहतो की संजय स्पोर्ट्स आवाज संघाचं पूर्णपणे सामन्यावरती वर्चस्व आपण पाहिलं. फुलटॉस आहे आणि त्याच्यावरती फुलटोल वसूल करणार का? ओ माय गॉड, काय दामू मात्र फिल्डिंग करतोय. एका हातामध्ये चेंडूला त्याने थांबवण्याचा प्रयत्न केला, स्वतःला तिथे मात्र स्ट्रेच केला आणि पहा षटकाराचं रूपांतर मात्र फक्त सिंगल धाव तिथे मात्र फलंदाजाने पूर्ण केली गेली. हा एक कॉन्फिडन्स असतो, ज्यावेळी तुमच्या संघाच्या वतीने मात्र चांगला सांघिक खेळ जेव्हा होतोय त्यावेळी प्रत्येक खेळाडूचा कॉन्फिडन्स हा वाढत असतो. तो कॉन्फिडन्स आता मात्र आज संजय स्पोर्ट्स आवाज संघाच्या वतीने पाहायला मिळतोय. जबरदस्त टीम वर्क आज आपल्याला या टीमच्या वतीने पाहायला मिळतोय. पुन्हा पाहू शकाल अभय सुद्धा मात्र ऑफस्टिकच्या खूपच बाहेर निघाला आणि या सरळ चेंडू चालला अगदी यष्टांच्या डोक्यावरून. चांगली या गोलंदाजी मोहितची सुद्धा आपण पाहिली. मोहितनं फक्त 3 धाबा खर्च केला, 1 विकेट त्याच्या नामावरती राहिला. आणि या सांघिक खेळ आपण जर आडी किरोली संघाचा विचार केला तर फक्त 16 धाबा फलकावरती, म्हणजे येणाऱ्या 6 चेंडूंच्या खेळामध्ये आता मात्र विजयासाठी 33 धावांची गरज. सध्या या व्यासपीठाची आणि या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी भावालगावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्मान्य श्रीपत शेठ गुलवी सध्या मात्र पाहू शकाल विराजमान झालेले आहेत. कारण त्यांना सुद्धा आपला तर आपल्या गावाचा अभिमान आहे. आपल्या गावच्या मुलांनी स्पर्धा ठेवलेली आहे आणि त्या स्पर्धेमध्ये आपण भेट देणं गरजेचं आहे आणि त्याची मात्र आपल्याला उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. चांगलं योगदान त्यांचं सुद्धा या स्पर्धेसाठी आहे. त्याचं मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतोय. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकासाठी आता गोलंदाजाचा इथे मात्र वापर करतायत. महेश सहा चेंडू आणि 6 मध्ये 33 धावा इथून होणार का? दत्ता दिगडकर इज ऑन स्ट्राईक वरती सध्या आपण पाहतोय. आणि पहिला चेंडू मात्र इथे फटका पाहिला तर अगदी हवेत खेळलाय, उंच तर उंच आणि चेंडू खाली दामू मात्र चूक करत नाहीये. आज कॅचिंग सुद्धा मात्र लास्ट जबाब पाहिले आपण संजय स्पोर्ट्स संघाच्या वतीनं. अजून एक विकेटचं पतन आणि आता मात्र म्हणू शकतो की या सामन्यामध्ये कुठेतरी आता औपचारिकता बाकी आहे असं म्हणायला हरकत नाहीये. कारण 5 चेंडूमध्ये 5 षटकार जरी आले तरी सुद्धा मात्र त्या धावसंख्येपर्यंत मात्र आता आडी किरवली हा संघ मात्र पोहोचू शकणार नाहीये. परंतु खंडूला आता मात्र वारंवार संधी मिळते आणि तोच आला आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. की खंडू आता मात्र स्वतःला वाचवेल की इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा तो प्रयत्न करेल. खंडूला फुलटॉस जरूर मिळाला आणि पाहिजे पाहू शकाल किती सुंदर मात्र त्यांनी तिथे चेंडूला मात्र ड्राईव्ह केलाय. सिंगल धाबेसाठी हा स्ट्रोक आणि लगभग आता मात्र विजयाचे दरवाजे जे आहेत ते आता मात्र संजय स्पोर्ट्स आवाज संघासाठी खुले झालेले आहेत असं मात्र आपण इथून म्हणू शकतोय. आणि या न्यू सीझनचा जर विचार केला तर आय थिंक पहिला विजय त्यांच्या झोलीमध्ये एक्झॅक्टली पडेल हा आपण मात्र उल्लेख करू शकतोय. आणि केपीच्या चेहऱ्यावरती पहा किती गोड स्माईल, कडक शॉट. जो पराभवाचा अंतर आहे तो आता मात्र अभय कमी करण्याचा प्रयत्न करतो, परंतु जास्त फटक्याने तुमचा कॉन्फिडन्स मात्र वाढेल येणाऱ्या पुढील स्पर्धेसाठी. जबरदस्त शॉट सिलेक्शन, 7 धावांसाठी षटकार. अजून एखादा मोठा फटका इथे मात्र पाहायला मिळू शकेल का? हो, फटका जरूर आलाय, परंतु हवेत केलेला लखन पाटील मात्र पाहू शकाल अगदी काऊ कॉर्नरला सज्ज आहेत. सिंगल धावाने आता मात्र पुन्हा संधी मिळाली खंडूला. चला एखादा क्लासिकल फटका खंडूच्या बॅटमधून निघणार का? हो, शॉट अँड पुल आणि चेंडू झाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे गोल. या सीझन मधील खंडूच्या बॅटमधून निघणारा हा पहिला सिक्सर. वॉट अ शॉट बाय खंडू.
जिंकलाय मोठे आयताना पालखीनं बैल आतमधून निघेल का या स्पर्धेमध्ये? नाही, सरळ बॅटने लॉक करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा आणि अखेर पहिला विजय आज संजय स्पोर्ट्स साबत संघाने प्राप्त केलाय. अभिनंदन खास कैलास पाटील, अभिनंदन खंडू, अभिनंदन संजय स्पोर्ट्स साबत आणि हार्ड लक आर डी किरवली, हार्ड लक राकेश दिगाडकर.